महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र विदर्भ या विभागात आहे. महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे? महाराष्ट्राचा एकूण 90% भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे? पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी नर्मदा या नदीच्या किनारी आहे. शिरुई लिली उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? शिरुई लिली उत्सव मणिपूर या राज्यात साजरा केला जातो. राष्ट्रीय सभेच्या जहाल व मवाळ गटाची समेट कोणत्या अधिवेशनात घडून आली? राष्ट्रीय सभेच्या जहाल व मवाळ गटाची समेट 1916 लखनौ या अधिवेशनात घडून आली. कोणार्क येथील सूर्यमंदिर हे कोणत्या शैलीचे उदाहरण आहे? कोणार्क येथील सूर्यमंदिर हे नागर शैलीचे उदाहरण आहे. जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे लेखक कोण होते? जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे लेखक कुसुमाग्रज हे होते. दुसऱ्या महायुद्धात अमेरिका रशिया यांच्यामध्ये कोणत्या मित्र राष्ट्राचा समावेश होता? दुसऱ्या महायुद्धात अमेरिका रशिया यांच्यामध्ये फ्रान्स या मित्र राष्ट्राचा समावेश होता. वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? वेदांत कॉलेजची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली होती. ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. हिंदी अर्थशास्त्राचा जनक असे कोणाला म्हटले जाते? हिंदी अर्थशास्त्राचा जनक असे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना म्हटले जाते. सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर कळसुबाई हे आहे. जेव्हा मी जात चोरली होती ही कादंबरी कोणाची आहे? जेव्हा मी जात चोरली होती ही कादंबरी बाबूराव बागुल यांची आहे. भारतीय दंडविधान संहिता कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? भारतीय दंडविधान संहिता 1860 या वर्षी अस्तित्वात आली. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? धुळे हे शहर पांझरा या नदीकाठी वसलेले आहे. भारतामध्ये लायन टेलड माकड कोणत्या ठिकाणी आढळते? भारतामध्ये लायन टेलड माकड पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री पर्वत या ठिकाणी आढळते. भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते. परभणी जिल्ह्याची निर्मिती निजामाच्या कोणत्या प्रशासकाने केली आहे? परभणी जिल्ह्याची निर्मिती निजामाच्या सालार जंग या प्रशासकाने केली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर परीक्षेत प्रश्न आला की परभणी आणि हिंगोली जिल्ह्याची विभाजन कोणत्या वर्षी झाले, तर परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांचे विभाजन 1 मे 1999 या वर्षी झाले होते. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे, कारण हा सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. भारतीय संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केला? भारतीय संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब 22 जुलै
1947 या वर्षी केला. लुनी नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणते आहे? लुनी नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणते आहे? लुनी नदीचे उगमस्थान अरवली पर्वत हे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 या वर्षी झाला होता. मित्रांनो, अशाच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा.